अमिता, तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहणार आहे। सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले जाणार नाही असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसही जारी केली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे दोषी ठरले होते। या प्रकरणात त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोकाटेंच्या अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा कायम ठेवली होती। उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देत असताना त्यांना मोठा दिलासा दिला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असे देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। याबाबत राज्य सरकारला नोटीस जारी करण्यात आले आहे। त्यामुळे सुनावणी होईपर्यंत माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळाला आहे। दरम्यान याचिकाकर्त्यांकडून कोकाटे दोषी ठरल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होणार असल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आजच्या आदेशामुळे हा दावा तुर्तास फेटाळला गेला आहे। सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटेंना दिलासा देण्यात येणार असून राज्य सरकारला या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे। मंत्रिपद गेल्यानंतर आणि राजकीय अडचणींमध्ये सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे कोकाटेंचे राजकीय भवितव्य तात्पुरतं तरी सुरक्षित झालं असून नाशिक जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे।